Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माझी मीरा. सो आता सध्या तर मी घरातच आहे, पण लवकरच आम्ही कुठेतरी जाणार आहे ज्याचं प्लॅनिंग चाललंय खूप दिवसापासून. कारण का लिटरली सांगते, डिसेंबर पासून म्हणजे जेव्हापासून गौरीचं लग्न ठरलंय तेव्हापासून आम्हाला कुठे ना कुठे जायचं नव्हतं सॉरी, गौरीचं लग्न ठरलंय तेव्हापासून असं चाललेलं की खूप हेक्टिक जात होते ते दिवस. म्हणजे डिसेंबर, जॅन, फेब आणि मग आता मार्च, म्हणजे मार्चपर्यंत लिटरली ते चालूच होतं. गौरीचं लग्न झालं त्याच्यानंतर पण आमचं एक एक सुरूच होतं. सो रिलॅक्सेशनची खूप गरज आहे, आरामाची. त्याच्यासाठी म्हटलं की कुठेतरी जाऊ. सो निमेशचं प्लॅनिंग होतं की थोडंसं लांब जाऊयात जिथे नुसतंच रिलॅक्सेशनने फिरणं पण होईल. पण माझं असं होतं की त्याने जे स्पॉट म्हणजे त्याला जनरली त्याला नॉर्थ आवडतं आणि मला असं की मला साऊथ साईड आवडते. सो मी ते प्लॅन कॅन्सल केलं आणि त्याला म्हटलं की आपण एक काम करूया, सध्या खूप मोठं काहीतरी होणार आहे आमच्या लाईफमध्ये, काहीतरी छान गोष्ट होणार आहे. सो त्याला म्हटलं की आपण ती झाल्यानंतर मग आपण कुठेतरी लांब जाऊया, तोपर्यंत आपण जवळच कुठेतरी जाऊन येऊ. कारण का आता फिरायचा मूड तर मला बिलकुल नाहीये आणि त्याला पण खूप आरामाची गरज आहे, कारण का त्याची पण दगदग चालूच आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं की सध्या आपण फक्त आरामासाठी जाऊया. सो मग आम्ही डिसाईड केलं की कुठे जायचं. सो बरेच ऑप्शन्स दिले, पण मी जसं सांगितलं खूप काहीतरी मोठं होत आहे छान आमच्या आयुष्यात. सो मी असं माझं होतं की जास्त काही बजेट हल्लं नाही पाहिजे, म्हणून मग मी विचार केला की ठीक आहे आपण एक काम करू, गोव्याला जाऊया. कारण का गोव्याला एनिवेज त्याला आवडतं आणि मला पण असं होतं की गोव्याला आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही आमच्या लग्नानंतर गेलो होतो. सो तेव्हा आम्ही फक्त नॉर्थ गोवा फिरलो होतो. सो आता असं होतं की साऊथ गोव्याला आपण जाऊया. सो आम्ही रूम तर नॉर्थ म्हणजे कळेलच तुम्हाला आता, ते बाकीचं मी जास्त काही सांगत नाही. सो अशा पद्धतीने आमचं ते ठरलं की ठीक आहे आपण गोव्याला जाऊया. आणि कसा बसा निमेश ॲग्री झालाय त्या गोष्टीला. सो त्याचीच तयारी चालली होती. सो फर्स्ट टाइम असं झालंय की कुठेही फिरायला जायच्या आधी आम्ही शॉपिंग केली. म्हणजे माझं असं होतं की बऱ्याच दिवसापासून, एक तर आम्हाला वर्ष झालं असेल आमचं जाणं कुठेच नाही झालं, म्हणजे अक्षरशः कुठेच जाणं नाही झालंय आमचं जवळपास. पण नुसतं इकडे तिकडे गावी असं तसंच थोडंसं झालं, पण असं फिरायला जाणं असं बिलकुल झालेलं नाहीये. त्याच्यामुळे मग चाललं होतं बऱ्याच दिवसापासून की फिरायला जायचंय असं. सो मी जेव्हा कपडे घ्यायला जायचे तेव्हा माझं असं होतं की जाऊ दे, फिरायला जायचंय ना तेव्हा घालता येईल म्हणून तेव्हा घेते. आणि असं करत माझ्याकडे एवढा स्टॉक झालाय ना, म्हणून मग ती शॉपिंग झाली. आणि निमेशची बरेच दिवस शॉपिंग नाही झाली, त्याने खूप दिवस त्याने पण व्यवस्थित शॉपिंग नाही केली, म्हणून असं की त्याची पण शॉपिंग करायची. आणि मीराला तुम्ही बघितलंच असेल रिसेंट फोटोजमध्ये वगैरे की मीराचे आम्ही लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच केस शॉर्ट करून टाकलेत. म्हणजे गौरीने तिला सांगितलं की तू आता मीरा नाहीयेस, तू आता रॉकी झालीस. सो तिला पण सुरुवातीला विचारायचं ना, आता तर बरेच दिवस झाले. सो तिला विचारलं तू कोण आहे, तू मीरा आहे का? नाही मी रॉकी, केस नाहीयेत म्हणते. सो मीराला पण आम्ही रिसेंट आता इकडे आमच्या जवळच झुडिओ न्यू ओपन झालाय. सो तिथे आम्ही जस्ट असंच व्हिजिट करायला गेलो. मग मीरासाठी पण सगळे मुलांचे कपडे घेऊन आलोय आणि फिरायला पण जाणं होईल अशा याने. म्हणजे तिला मुंबईवरून पण मम्मीने मुलांचे बरेच टी शर्ट्स आणि पॅन्ट्स घेतले होते, पण आता फिरायला जायचं म्हणून मी खास त्या म्हणजे गोव्याच्या हिशोबाने सगळे असे ते बीच वर घालता येतील अशा पद्धतीने तिला मुलांचे कपडे घेतले. अमेज़न से क्या आ सकता है? वाह गिम्बल यूज करायला चिका म्हणून लवकर मागवलं ते काय ना ते तुझंच ते
बर्थडे गिफ्ट आहे. बर्थडे गिफ्ट. Hi, Mama. Oh, hi. How are you? What are you doing? See you. I love you so much. I love you so much. I love you. बोल ना. इकडे इकडे फ्रंटला आहे बघ. I love you too. I love you mom. हॅलो. सो तुम्ही कालच्या ब्लॉगचा कंटिन्यू ब्लॉग बघताय आज. आणि आज आहे मंडे, म्हणजे होळीचा दिवस आहे आज. मला वार लक्षात नाही. हां. सो नाही, संडे आहे. सॉरी आज संडे आहे. उद्या आम्हाला बाहेर जायचं आहे. सो कुठे जायचं हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. सो आज आहे होळीचा दिवस आणि मम्मी म्हणत होते की तिकडेच आपण स्वयंपाक करू असं तसं, पण आम्हाला एवढी कामं होती, म्हणजे आहेत आता जायचं आहे. आणि आता झाली आहे संध्याकाळ. आणि मी म्हटलं काहीतरी गोड देवाला नैवेद्य इथे करायचाच होता, म्हणून मग म्हटलं खीर वगैरे करण्यापेक्षा त्याला वेळ तेवढाच जाणार आहे. त्याच्यामुळे मग ठरवलं की ठीक आहे सगळाच स्वयंपाक करून घेते. आणि मला पुरणपोळ्या ना बऱ्याच दिवसापासून, बाबू मी बोलतेय ना मीरा, बोलून झाल्यावर हे कर. सो मला पुरणपोळ्या ना बऱ्याच दिवसापासून ट्राय करायच्या होत्या. पोळी आहे ना बऱ्याच दिवसापासून ट्राय करायची होती. मी मागच्या वर्षी वटपौर्णिमेला पुरणपोळी ट्राय केली होती आणि ती फसली होती, कारण त्या मीराने खूप त्रास दिला होता. त्याच्यामुळे मग म्हटलं की परत एकदा ट्राय करते. आणि स्वयंपाकाला जेवढा वेळ लागणार तेवढा लागणारच होता. आणि मीराचं पण एक चाललं होतं. त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे, कुकरही होईल, हेही होईल, तेही होईल, म्हणून मग मी डायरेक्ट पुरणपोळीचा घाट घातलाय. आणि ह्यावेळेस माझं एकदम परफेक्ट झालंय. कोणाचीच हेल्प न घेता मी माझं सगळं केलंय. सो मी दाखवते. इथे कुकरला मी भात पण शिजवलाय, इथे आमटी पण टाकून घेतली आहे, आणि इथे शिजलेलं पुरण आहे जे की एकदम परफेक्ट शिजलंय. आणि इथे पीठ पण हे करून घेतलंय मी म्हणून. सारखे घाट नाही घालणार आहे, कारण का आम्हाला बाहेर जायचं, थोडीशी 2-3 कामं आहेत. त्याच्यामुळे भजी, कुरड्या, पापड्या असं काहीच नाही करणार. म्हणजे बघू त्यावेळेला जर भजींचं झालं मॅनेज, जर लवकर घरी आलो तर भजी करेन. सो येस, फायनली मी रेडी झाली आहे. आणि मीरा पण छान छान रेडी झाली आहे. मीरा स्टँड अप. ये उभी राहा ना, छान छान दिसतेस तू. टेल देम युअर नेम. व्हॉट इज युअर नेम? मीरा. फुल नेम मीरा. मेरा नेम है कोडत. अच्छा. सो हे असं आहे माझं पुरणपोळीचं पीठ. सांडवू नको. मला पण दे ना. हे नाही. दे ना मम्मा. नो. दे ना तुला ते. कुठे जायचं आहे आपल्याला मम्मा? कुठे जायचंय? तुला नाही नेणार कुठे, तुला आजी बाबांकडे ठेवणार आहे. नंबर तिथे जायचंय तुम्हाला? अच्छा. कुठे जायचंय? डॉक्टरकडे जायचंय ना यार. मम्माला दुपारी बरं नव्हतं ना. कुठे?
पोळी किती छान छान फुगली. तुझी नाही माझी माझी ती माझी माझी हो माझी आहे. हो हो हो. साइड में जा. बात बसेल का? मला पण दे ना मला पण दे मला पण दे Sorry, sorry. फिर